नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली स्वरांजली चॅनलकडून प्रभाग 2मधून आणखीन एक इच्छुक आहेत रगबले अण्णा. त्यांच्याविषयी त्यांनीच सांगतील. अण्णा आपलं नाव. नमस्कार, मी सोमनाथ रगबले, प्रभाग क्रमांक 2 ओपन ड वर्गामधून मी इच्छुक आहे. इच्छुक म्हणण्यापेक्षा आम्ही जे आजपर्यंत काम केलं आहे ते कामाची पावती म्हणून मलाच भेटावं असं मी पक्षाला विनंती करतो. मी तसं माझा व्यवसाय आपल्या शेअर उत्तरशी जोडूनच आहे. सदरचा व्यवसाय माझा मार्केट यार्ड या ठिकाणी माझा व्यवसाय आहे. या ठिकाणी म्हणजे जोडूनच आहे, आपल्या शेअर उत्तरमध्येच जोडूनच आहे आणि गेल्या 15-20 वर्षापासून आपण पक्षाचं काम करतो. आता परवाच मालकांचं स्टेटमेंट होतं की निष्ठावंत कार्यकर्ते आणि निष्ठावंत लोकांच्या पाठीशी राहू. आता बघूया, आपण आपलं प्रामाणिक काम केलं आहे. मालक कुठेपर्यंत निष्ठावंत लोकांना संधी देतील. सामाजिक कार्य या भागामध्ये मी सांगण्यापेक्षा जास्त आपण माझ्या प्रभाग क्रमांक 2मध्ये जर विचारलात तर मी प्रामाणिकपणे किती काम केलं आहे हे माझ्या इथल्या लोकांना माहिती आहे. खूप कामं केलेली आहेत, पण धार्मिक काम म्हणत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रथमतः काशी अयोध्या प्रयागराज हे मुंबईमधून आमदार राम कदम यांनी 1500 लोकांना घेऊन गेलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मी माझा दुसरा क्रमांक येईल. आपण एवढ्या स्पेशल ट्रेनकडून 1500 लोकांना काशी अयोध्या प्रयागराजचं पण यात्रा या ठिकाणी लोकांना करून याच्यामध्ये आपण म्हणजे जे धर्माचं जे आपलं हिंदू धर्माचं जे आराध्यस्थान होतं, जे प्रभू श्रीरामाचं मंदिर हे खूप 70 वर्षापासून ज्याची वाट बघत होतो ते आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे राम मंदिरची त्या ठिकाणी स्थापना करून मंदिर बांधलं. त्या लोकांना, इथल्या लोकांना आम्ही एवढं भाग्यवान समजतो की आम्ही दोन्ही काळ बघितलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काय घटना घडले आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये काय झालं. ह्या लोकांना तिथं अयोध्येला घेऊन गेल्यावर त्या लोकांची अश्रूनं आम्हाला असं वाटलं की ह्या दोन्ही काळामध्ये खूप फरक आहे. आता तुम्ही म्हणता 15 वर्षापासून मी इथं काम करतो. हो बीजेपी. हो. आता बीजेपी मधून कुठल्या योजना किती लोकांपर्यंत पोहोचवण्याची? या भागामध्ये माननीय नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख होते. त्यांच्यासोबत आम्ही इतके कामं केले या भागामध्ये की कुठलीही वर्ण जर एक कुठलं योजना आलं आणि ते खाली तळागाळापर्यंत पोचलं नाही असं हे नाही. या भागामध्ये सोबत ते होते आणि आम्ही वैयक्तिक तर खूप कामं केलेली आहेत त्या भागामध्ये. पण पक्ष म्हणून लास्टला सगळं आमचं काम हे पक्षामध्येच जोडलं जातं. किती आम्ही निस्वार्थपणे काम केलं तरी आमच्या पार्टीशी भारतीय जनता पार्टीचं लेबल लागलेलं आहे. त्याच्यामुळे पक्षांनी जे काम आम्हाला सांगितलं ते आम्ही एकदम चोखपणे काम केलेलं आहे. बघितलंय तुमचं नाव भरपूर आहे आणि मला वाटतं 1500 लोकांना तुम्ही घेऊन गेला, म्हणजे जवळजवळ 10 ते 15,000 लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात त्या माध्यमातून. आणि मी ज्यांच्याशी बोलले ते म्हटले इतकी चोख व्यवस्था होती, आम्ही स्वतः गेले तरी आमची व्यवस्था चांगली झाली नसती, कारण व्यवस्था एकदम जबरदस्त होती. ते लोकांचं प्रेम आहे. लोक खूप सहकार्य केले आणि माननीय रमण शेट्टी यांना हेही आमच्यासोबत होते मार्गदर्शनासाठी. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याच ह्या म्हणजे नियोजनामध्ये कुठलीच चूक न राहता, कमतरता न राहता त्या प्रकारचं आम्ही सगळं नियोजन बैठक लावून मी आणि अण्णा आम्ही दोघं सोबत असल्यामुळे हे कार्यक्रम पार पडू शकलो. आता तुम्ही सांगितलं तुम्ही हे केलं ते केलं, अजून काय काय योजना याविषयी आणि ते मागच्या टर्मला जेव्हा किरण मालक या ठिकाणी थांबले होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी आणि मी त्यांना विनंती केलं होतं की प्रभाग 2 आणि शेळगी हा भाग इथे एक मोठं हॉस्पिटल पाहिजे. त्याच्यासाठी आपण मागच्या वेळेसच आपल्या अजेंड्यामध्ये आम्ही लिहून दिलं होतं की सुरुवातीला जर आलं तर ह्या ठिकाणी हॉस्पिटल व्हायला पाहिजे. त्या पद्धतीचं स्विलच्या धर्तीवर त्या ठिकाणी आपण ती जागा वगैरे हुडकण्याचा प्रयत्न केला, पण ते झालेलं नाही आहे. पण माझी प्राथमिकता हे असेल की आपल्या भागामध्ये ज्याप्रमाणे व्यापारी वर्ग आहे त्याप्रमाणे गोरगरीब पण वर्ग आहे, करून खाणाऱ्याचा वर्ग पण खूप मोठा आहे. त्या लोकांना जर आपण हॉस्पिटलमार्फत जरा प्रामाणिकपणे त्यांची जर सेवा करण्याची जर संधी आपल्याला भेटली तर ते पक्षासाठी मी समर्पित करेन. म्हणजे आता लोकांना काम द्यायचं, कारण मी बघितले तुम्हाला की तुम्ही कामं पण देता, चांगल्या पगाराचे काम असतात असेल. माझून ते कितीपर्यंत राबवलं तर जास्तीत जास्त लोक त्याच्या विरोधात नाही. याच्यामध्ये आपल्या भागामध्ये असं म्हणतात की सुशिक्षित बेरोजगाराचं प्रमाण आहे. सुशिक्षित बेरोजगार पण मी एक पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. जेवढं जास्त ज्या ठिकाणी आपले जागा निघतील मला थोडंसं माहिती कळलं तर मी लगेच त्या ठिकाणी बाबा आपल्या भागातील लोकांना
किंवा खरंच जे गरजूवंत आहेत, म्हणजे माझ्यासारखं मी पण एक गरजूवंतच होतो त्या टायमाला, तेव्हा असंच मला कोणीतरी मला मदत केलं, त्याचंच एक समाजाचं आपल्याला ऋण फेडण्यासाठी आपण हे प्रामाणिक कुठेतरी कळालं तर त्या लोकांना मी तिथे पाठवण्याचं आणि जॉईन करण्याची संधी उपलब्ध करून पक्षामार्फत करत असतो. म्हणजे अजून पण भरपूर योजना तसं मी ऐकते, कारण नाही आता कसं झालं आहे, आता सगळं ऑनलाईन असल्यामुळे आता हां आपण पण खूप ठिकाणी आपण शिबिर वगैरे येतो आणि तुम्ही हो 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 कारभारी असतील, शिंदे असतील, परत किरण हो देशमुख मालक असतील, हो ना आमदार पण स्वतः येऊन जातात. हो ना हो ना हो ना हो ना खूप छान काम चालतंय, हे तर आहेच. हो ना तुमच्या मार्फत अजून जास्त काम होईल, म्हणजे हो ना. एक टोप आपण गाठू शकू असं हो. आता मी इच्छुक उमेदवार म्हटलं तर सगळ्या इच्छुक उमेदवाराची इच्छा असतेच की प्रभागामध्ये चांगलं काम करून दाखवायचं. त्याच्यामध्ये मी हे एक प्रामाणिक काम करून दाखवेन असं मी पक्षांना हमी देऊ शकतो.